नमस्कार. इराण अमेरिका युद्धाच्या दरम्यान इराणला मदत करणाऱ्या काश्मीरमधल्या शिया मुसलमानांची बातमी व्हायरल झाली आणि काश्मीरमधले शिया मुसलमान पैसे जमा करून इराणला मदत करतायत असंही वाचण्यात आलं. त्यामुळं पुन्हा काश्मीरला जाऊन या शिया मुसलमानांचा व्यवसाय वाढवून आपण त्यांना मदत करायची आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. मी अजून सांगतो, काश्मीरची ट्रीप ही आपल्याला त्यांना पैसे देण्यासाठी करायची नाही आहे. ये धरती अपनी है, अपना अंबर है रे, आणि त्यावर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी करायची आहे. या काश्मीरच्या भूमीत आपल्या अनेक सैनिकांनी रक्त सांडलंय, अनेक राजांनी राज्य केलंय आणि ही सगळी कथा त्याच पहलगामच्या भूमीत तुम्हाला बघायला मिळेल. ही सगळी कथा गुलमर्गच्या भूमीत तुम्हाला बघायला मिळेल. ही सगळी कथा कारगिल मेमोरियल वॉरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. असंच एक सैनिकांचं संग्रहालय मी पाहायला गेलो आणि तिथे बघताना मला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली. त्या संग्रहालयातला एक एक भाग मी तुम्हाला दाखवतोय. आपल्या भारतीय मराठी सैनिकांनी तिथे काय पराक्रम केलाय ते बघा. ही जी यादी बघताय ना, परमवीर चक्र अवॉर्डीज जम्मू अँड काश्मीर, या सगळ्या यादीमध्ये या जम्मू काश्मीरच्या साठी आपल्या शौर्याचं अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या लोकांचं हे स्मारक आहे. यातलं मला हे एक नाव खूप महत्त्वाचं वाटतं, मेजर रामा रघोबा राणे. हे 8 एप्रिल 1948च्या लढाईमधले आहेत आणि ही लढाई झाली होती जम्मू आणि काश्मीरमध्ये 47ला पाकिस्तानच्या युद्धामध्ये. त्यांनी एक खूप मोठा भूमिका निभावलेली होती. हे सगळं काश्मीरला काय यायचं याचं एक महत्त्वाचं कारण आहे. अनेक जण म्हणतात की येऊन काय करता. या शूरवीरांच्या स्मृतीला अभिवादन करणे, बघणे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ना, म्हणून आपण ती बघितली पाहिजे, याला बळ दिलं पाहिजे आणि खरं सांगू सैन्याच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. यासाठी काश्मीरला यायचं. आपण तिकडची यादी पाहिली, ती यादी होती परमवीर चक्र विजेत्यांची. आणि आता एक वेगळी अजून यादी दाखवतो, ती बघा. अशोक चक्र अवॉर्डी जम्मू काश्मीरमधल्या लढाईमध्ये कॅप्टन संदीप शंकला, राकेश सिंग, सज्जन सिंग, मेजर राजीव कुमार जून, लेफ्टनंट कर्नल हाऊसगौर, कॅप्टन अरुण सिंग जसोरिया, शांती स्वरूप राणा, पुनीत नाथ दत्त. किती मोठी यादी आहे ना ही. आणि ही सगळी यादी बघताना ना भावविभोर होतो माणूस. अहो, काश्मीरला येऊन बर्फ बघायचा, डोंगर बघायची एवढ्यासाठी नसते यायचं. म्हणून मी इथे मुद्दाम आलोय, तुम्हाला घेऊन आलोय. या देशासाठी बलिदान देणाऱ्या, सर्वोच्च त्याग करणाऱ्या माणसांच्या स्मृती, त्यांच्या हत्यारं इथं जपून ठेवली आहेत. याला भेट द्यायची नाही आपण, इथे नाही यायचं आपण. आणि ते यायचं कसं यायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ते येताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो, कुठल्या गोष्टी टाळू शकतो हे पण सांगणार आहे. यायचं आहे मंडळी, बघायचं आहे. कारण काश्मीर आपला आहे. ती महर्षी कश्यपांची भूमी आहे, ती लढवय्यांची भूमी आहे, या सगळ्या शूरवीरांची भूमी आहे. ज्यांनी आपलं प्राण दिले, ज्यांनी आपलं योगदान दिलं आहे, त्यांची ही भूमी आहे. यायचं नाही म्हणणाऱ्यांसाठी मी सांगतोय, यासाठी काश्मीरला यायचं आहे. हे संग्रहालय आपण बघणार आहोत. त्याच्या सुरुवातीलाच अखंड भारताची प्रतिमा आहे आणि त्या अखंड भारताची प्रतिमा साकार करण्यासाठी आपलं सैन्य काम करत आहे. या अखंड भारताच्या प्रतिमेसमोरूनच मी तुम्हाला काही सांगणार आहे आणि आतील बऱ्याच गोष्टी दाखवणार आहेत. त्या कृपया बघा.
तमाम भारतीयांनो नमस्कार. काश्मीरला काय यावं या प्रश्नाची उत्तर देताना मी येऊन देतोय, म्हणजे निष्कारण नाही देत आहे. अनेक जणांनी मला माझ्या काश्मीरमधल्या फोटोवरून तुम्ही पण टेस्ट केलं का, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं मला म्हटलं होतं, म्हणून त्याचा खुलासा करायला हा व्हिडिओ मी करतोय. मी आहे गुलमर्गमधल्या मिलिटरीच्या सैन्य दलाच्या एका संग्रहालयाच्या तिथे. ते संग्रहालय मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते संग्रहालय दाखवत तुम्हाला सांगणार आहे की कशा स्वरूपाचं काश्मीर आहे आणि कोणाचं काश्मीर आहे. दुसऱ्या कोणाचं नाही, ते आपल्या सगळ्या भारतीयांचं काश्मीर आहे. आणि हे भारतीयांचं काश्मीर आमचे सैनिक प्राणपणाने लढून, म्हणजे मी जेव्हा फिरत होतो ते या सगळ्या बर्फाळ प्रदेशामध्ये, तेव्हा अक्षरशः हाडं गोठवणाऱ्या थंडीत, मी तरी आत्ता बऱ्याच स्थितीमध्ये आलो आहे, पण हाडं गोठवणाऱ्या थंडीतसुद्धा हातात मशीन गन घेऊन जे सैनिक प्राणपणाने या देशाच्या सीमा रक्षण करतात, त्यांना वंदन करायला एकदा काश्मीरला येऊन त्यांना कडक सॅल्यूट मारायला हवा. एक. नंबर 2, काश्मीर ही भारताची अभिन्न अंग आहे आणि तो प्रत्येक शासन काळात होता हे दाखवणारी गोष्ट इथे सैन्यानं करून ठेवलेली आहे. मंडळी, सैन्य वेडं नसतं, सैन्यानं करून ठेवली आहे. या वेगवेगळ्या रंगांच्या रेषा तुम्ही अखंड भारताच्या नकाशामध्ये बघता आहात आणि हे अखंड भारताचं चित्र, मानचित्र इथे सैन्याने साकारून ठेवलेलं आहे. या अखंड भारताच्या मानचित्रात तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या रेषा वेगवेगळ्या भारताच्या भूमीला आकवार करताना दिसतील आणि त्या रेषा म्हणजे या देशावर कोणकोणत्या शासकांचं आणि कधी कधी राज्य होतं हे सांगणार आहे. काश्मीरमध्ये कोणाकोणाचं शासन होतं, काश्मीर, जम्मू आणि काश्मीर या 2 राज्यामध्ये कोण कोण आपली राजवट केलेली आहे, त्याच्या ह्या सगळ्या यादी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सम्राट अशोकाचं मौर्य होतं साम्राज्य. त्या मौर्य साम्राज्याच्या काळ 304 ते 232 BCE. कनिष्क साम्राज्य होतं, तिथं होतं. त्यात कुशाण ज्याला साम्राज्य म्हणतात ते. पुन्हा किंग ललितादित्य महाराज, कर्कोटकांचं साम्राज्य. बघा, ही सगळी नावं बघा तुम्ही. या सगळ्या नावांच्या तुम्हाला कळेल की इथे कोण कोण आणि कुठल्या कुठल्या काळामध्ये राज्य केलेलं आहे. थोडंसं आपण अजून पुढे जाऊया आणि बघूया की कुठल्या कुठल्या लोकांची कशा कशा स्वरूपाची इथे राज्य राहिलेली आहेत. हे क्वीन डिड्डा 980 ते 1003 BC. रणजित सिंग 1780 ते 1839. ही शिखांचं साम्राज्य ज्या काळामध्ये महाराजा रणजित सिंग त्यांचं साम्राज्य होतं, हे 1780 ते 1839. काश्मीर वॉज रूल्ड बाय सिक्स फॉर 27 years विथ एड ऑफ राज गुलाब सिंग अँड रिजनल गव्हर्नर. म्हणजे जवळपास 27 वर्ष रणजित सिंगांचं साम्राज्य इथे होतं. त्यानंतर राज गुलाब सिंग हे जे महाराज होते, राज गुलाब सिंग इस्टॅब्लिश्ड प्रिन्सली स्टेट जम्मू अँड काश्मीर. त्यांनी हे राज्य जम्मू आणि काश्मीर हे स्थापन केलेलं आहे. या गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून ही भूमी ना, ही भूमी देवभूमी आहे, ही भूमी पराक्रमाची भूमी आहे, ही भूमी आपल्या भारताच्या सौंदर्याची भूमी आहे. हे नंदनवन आहे आणि या नंदनवनाकडे आपण दुर्लक्ष कसं करायचं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे तर सांगू तुम्हाला. जरा पावले मागं थोडंसं घ्या. ते आमचे जवान आहेत मिलिटरीचे, जे याला सातत्यानं याचं रक्षण करत राहतात. त्या जवानांना वंदन करण्यासाठी आपल्याला इथे यावं लागेल. त्यामुळं आपण येत राहू, बघत राहू. कसं यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे येत राहू, पुन्हा तुमचं ते एक वाक्य असतं कसं, ती रचनासुद्धा आपल्याला निर्माण करावी लागणार आहे, उभी करावी लागणार आहे आणि विस्तारावी लागणार आहे. येस. मध्ययुगीन कालखंड ते आधुनिक कालखंड अशी जम्मू काश्मीरचा इतिहास या तुम्हाला चित्रामध्ये दिसेल. मी तुम्हाला चित्र यासाठी दाखवतोय, जम्मू काश्मीरचा इतिहास मला तुम्हाला इथून सांगायचा नाही आहे. मला हे तुम्हाला दाखवायचं आहे की मी जे मांडत येतोय ना, मी जे सांगत आलोय ना, ते किती योग्य आणि किती आवश्यक आहे समजून घेणं. ते आपण याकडे दुर्लक्ष करून आपण फेकून द्यायची आवश्यकता नाही आहे. जरा ह्या सगळ्या गोष्टींना आपण नीट बघताय, कुठल्या कुठल्या लोकांचं राज्य होतं याच्यावरती. शीख रूल बघताय, 1820 ते 1846 या काळामध्ये इथे शीख राजे होते. हे बघा डोगरा रूल्स इथे बघताय तुम्ही, 1846 ते 1947 डोगरा राजांचे जे होते. महाराजा हरिसिंहाचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे. ट्रायबल आदिवासी लोकांचं राज्य कुठं होतं याच्या संबंधीची पूर्ण कल्पना दिलेली इथे. म्हणजे या काळामध्ये इथे आदिवासी सुद्धा राज्य करत होते. आपण काय केलंय माहिती आहे का, की या सगळ्या इतिहासाकडे या स्वरूपात बघितलंय की बस आम्हाला एवढंच माहिती आहे की इथे मुस्लिम राजवट होती आणि त्यांनी इथे सगळं वाईट सगळं केलेलं आहे. पण करकोट्या राज्य, उत्पल राज्य, हे उत्पल राज्य महत्वाचं आहे. ते बघा, उत्पल राज्याचा कालावधी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय. या सगळ्याला बघितल्यावर आम्हाला जाणवतं का की ही भूमी आपली नाही आहे, ही लोक आपली नाही आहेत, ही लोक आपली आहेत. काय झालं आहे, आपण इतकं दुर्लक्ष करत आहोत.
म्हणजे त्या माकडाच्या शेपटीसारखं झालं आहे. वापर नाही म्हणून शेपटी गळून गेली. तसं माणसं काश्मीरला आपलं समजत नाहीत या भावनेतून हे सगळं गळत चाललं आहे. मंडळी, इतिहास खूप मोठा आहे, खूप जाणून घ्यावं लागेल. दुर्लक्ष करून चालणार नाही. मी पुन्हा एकच वाक्य उच्चारतोय, पुन्हा एकच वाक्य बोलतोय. कोणी नाही म्हणालं, कोणी जाऊ नये म्हणालं म्हणून खरंच समजून असं करण्यात काही अर्थ नाही आहे. पण आपण येणं, आपण बघणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही पुरावे दाखवणार आहे या सगळ्या विषयाचे, ते नीट बघून घ्या. येस. हे वाचा, हिस्ट्री ऑफ JNK फ्रॉम एन्शियंट टू मिडल पिरियड, म्हणजे मध्ययुगीन काळ जो आहे, प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापर्यंत काश्मीरची हिस्ट्री दिलेली आहे. हे सगळं बघताना माझं एका ठिकाणी मात्र लक्ष थांबतं. मी तुम्हाला मगापासून रेफरन्स देतोय की हे महर्षी कश्यपांची भूमी आहे, ही वेगवेगळ्या पुण्यवंतांची भूमी आहे. त्यात तुम्हाला मी शंकराचार्यांचा संदर्भ तर देतो आहेच आहे. हे इथे बघा, वैदिक पिरियड. अर्ली Aryans were familiar with the region of Jammu and Kashmir. Several rivers of Jammu and Kashmir featured prominently in the Rig Veda, the oldest known Vedic Sanskrit text in the form of Naristuti. पाहिलं, ही भूमी त्या लोकांची आहे ज्यांना आपण आपलं समजतो. आणि तिथे यायचं नाही हा शब्दप्रयोग आपण कसा करू शकतो? वोकल झालं पाहिजे ना आपण या गोष्टीसाठी. या गोष्टी मांडल्या पाहिजेत ना. ही भूमी माझी आहे असं म्हटलं पाहिजे ना. आणि तिथे आपल्या माणसांना बळ दिलं पाहिजे ना. त्यासाठी आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. कोणाचं भलं होतं आहे, कोणाचं नुकसान होतं आहे, काय होतं आहे, या असल्या टोकाच्या अभिनिवेशामध्ये न अडकता आपण या ठिकाणी येण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच मी गुलमर्गच्या या प्रदर्शनाला जाणीवपूर्वक भेट द्यायला आलो. कुठे भेट द्यायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, हे तुम्हाला दाखवतोय ते रूपवत्रा. त्याच्यामध्ये हे कशावर घेतलेलं आहे ते बघा. हे सगळं आधारलेलं आहे. टेक्स्टबुक वॉज बेस्ड ऑन द संस्कृत ग्रामर ऑफ पाणिनी अँड संस्कृत फिलॉसॉफी अँड नोन स्कॉलर इन एन्शियंट इंडिया. दिस म्हणजे हे कुठलं आहे हे महत्त्वाचं बघा. हे पाणिनीच्या संस्कृत व्याकरणावर आधारित असलेलं पुस्तक आहे. हे सुद्धा नीट बघून घ्या. हे सुद्धा पुस्तक कुठलं आहे. म्हणजे ज्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय ना, त्या सगळ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. ही रत्नागिनी, हे कमल स्तोत्र, या सगळ्या विषयांना नीट एकदा बघून घ्या कसं आहे ते. मंडळी, नका असं समजू की ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचाच संबंध आहे. ही आमची माती आहे, आमची माणसं आहेत. या सगळ्या आमच्या मातीला आणि आमच्या माणसांना तिथे पुनर्स्थापित करावं लागणार आहे. आमच्या मातीत आमची माणसं रुजवावी लागणार आहेत. तेव्हा आमची माती आमची माणसं म्हणता येऊ शकेल. आपण हे न रुजवता आपल्याच गोष्टी विसरून जातोय आणि इकडे यायचंच नाही म्हणतोय. म्हणून काश्मीरला येताना पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, जम्मूत दर्शन घ्याल कटऱ्याला मा वैष्णोदेवीचं. त्यानंतर जे काश्मीरला याल तेव्हा शंकराचार्याच्या मंदिरात भेट द्यायला विसरू नका. आणि असंख्य अशी तुमच्या महाराष्ट्रात जे गौरी गणेश चालतो ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, गौरी गणपती, त्या गौरी गणेशाचं मंदिर या काश्मीरमध्ये आहे. तिथून सुरुवात झाली आहे. हे तुम्हाला माहीत आहे. या सगळ्या गोष्टी समजल्या नाहीत ना तर कळणार सुद्धा नाहीत. आणि या भूमीकडे आपण साफ दुर्लक्ष करत जाऊ. त्यामुळं काश्मीरला येताना या गोष्टी बघायच्यात. हे आपल्या चेकलिस्टमध्ये टाकून ठेवा. गुलमर्ग जा, सोनमर्ग जा, बर्फात खेळा, नक्की खेळा. पण ते करता करता इकडे येऊन हे बघितलं पाहिजे याची काळजी नक्की घ्या. माझ्या मागे जी वास्तू दिसते ना ती आणखी एक कारण आहे. आणि ती वास्तू म्हणजे महाराजा हरिसिंहांचा इथला एक महाल आहे. महाराजा हरिसिंह म्हणजे जम्मू काश्मीरचे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळातले राजे. आणि त्यांचा हा महल, या असे महल त्यांचे या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आहेत. तुम्हाला हाच महल एक जम्मूमध्ये सापडेल. त्यांचा मुख्य राजवाडा काश्मीरमध्ये तिथे सापडेल. त्यासोबत तो आता इथे गुलमर्गला आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इथे त्यांचे महल सापडतील.
हा सगळा इकडच्या भागाचा जो परिसर आहे म्हणजे माझ्या उजव्या हाताला जो परिसर आहे तो सगळा बारामुल्ला जिल्ह्याचा आहे. म्हणजे बारामुल्ला, अनंतनाग, श्रीनगर या सगळ्या जिल्ह्यांनी बनलेला हा परिसर हा अत्यंत समृद्ध असा परिसर आहे. समृद्ध, निसर्गाने सुद्धा समृद्ध आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आमच्या इतिहासाने सुद्धा समृद्ध आहे. अशा समृद्ध वैभवशाली इतिहासाला न विसरता आम्हाला सतत त्याचं स्मरण करून घ्यायला हवं आणि त्या माणसांना याचा लाभ द्यायला हवा जे हे घेऊ शकतात. मी तुम्हाला म्हटलं होतं की कसं यायचं ते सांगणार आहे. म्हणजे मी प्रवास ठरवताना त्या एजन्सीजना कळवला ज्या एजन्सीज हिंदूंच्या आहेत. नंबर 1. नंबर 2, मी प्रवास ठरवल्यावर पहिला मुक्काम केला होता तो जम्मूमध्ये. जम्मू आणि कटरा या कटऱ्यामध्ये अमित नावाचे एक सहाय्यक मला भेटले आणि ज्यांनी मला पुढच्या सगळ्या व्यवस्था करून द्यायला सांगितलं. या व्यवस्थेमध्ये 50 ते 60% लोक हिंदू आहेत आणि बाकी सगळी जी तुम्हाला अपरिहार्य आहेत अशी कोण आहेत तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. यायचं आहे तर मग आपण काय करतो, इथं आलं की खूप गोष्टीवरती खर्च करतो. म्हणजे आपण येतो गुलमर्गला, तिथे वर जातो, मग त्या बाईकवर फिरतो, मग ते स्लेजिंग करतो किंवा केईंग करतो, असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. ही सगळी चालवणारी मंडळी आपला सर्वाधिक पैसा इथे घेतात. लक्षात ठेवा, सर्वाधिक पैसा ही सगळी मंडळी इथे घेत असतात. मग आपण हे टाळलं इथे येऊन आणि थोडासा पैसा हा शंकराचार्याचे मंदिर बघण्यावर खर्च केला, महाराजा हरिसिंहाचे महाल बघण्यावरती खर्च केला, या इथे एक म्युझियम आहे ते बघण्यावरती खर्च केला, काश्मीरमधल्या सगळ्या मंदिरांना भेटी देऊन तिथे काही आपण उभं करण्याचा प्रयत्न केला, मिलिटरीला बळ देण्याचा प्रयत्न केला. तर काय होईल? म्हणजे सगळी व्यवस्था बघणाऱ्या म्हणजे प्रवास हा तर आपण इथल्या लोकांच्या हातात नाही आहे. तिथपर्यंत येण्याचा प्रश्न आहे तो पुढच्या प्रवासाचा. तर तिथेही आपण आपल्या व्यवस्थांना वापरून तो पैसा आपल्या लोकांच्याकडे जाईल हे बघू शकतो की. तसं बघून प्रवास करायला काहीच हरकत नाही. आणि मग इथे यायचं आहे तर मग ते स्लेजिंग करूया, मग ते म्हणजे घासत आपलीच पार्श्वभाग घासत बर्फावर जाऊया, हे सगळं करायची आपल्याला एक भारी हौस असते आणि त्यात आपण प्रचंड पैसे खर्च करतो. म्हणजे साधारणतः 2 माणसांचा परिवार वेगवेगळ्या ठिकाणी स्लेजिंग बाईकिंग करणार असेल तर एक 30-40 हजार रुपये त्याचा काश्मीरमध्ये खर्च होतो. हा खर्च टाळून म्हणजे तुम्हाला वाटते ती व्यवस्था न होऊ देता आपण एक पर्यायी व्यवस्था उभी केली आणि आपल्या माणसांना बळ दिलं तर अधिक मजा येईल असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणून म्हणतोय काश्मीरला बिनधास्त या, आपल्या माणसांना घेऊन आपल्या माणसांच्यासाठी आपल्या गोष्टी बघायला. बघा कसं परिवर्तन घडतंय ते. जागृतीचा विधायक